सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता लोखंडी बैलगाडी अनुदान योजना 2026 करिता सुरू झालेल्या आहेत. तर यामध्ये लगेच अर्ज करा व 2 दिवसामध्ये अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे. लोखंडी बैलगाडी अनुदान योजना आता इथं सुरू झालेली आहे. तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 100% पर्यंत अनुदान इथं मिळू शकते. तर आता फक्त 2 दिवसांमध्ये तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे. अर्ज कसा करायचा आहे, कोण पात्र आहेत, कोणते कागदपत्र लागणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. राज्य शासनाने जे काही शेतकऱ्यांना अधिक मजबूत आणि टिकाऊ बैलगाडी मिळवण्याची जे काही एक संधी दिलेली आहे. तर आता लोखंडी बैलगाडी अनुदान योजना 2026 करिता सुरू करण्यात आलेली आहे. योजनेतील शेतकऱ्यांना 100% पर्यंत अनुदान पूर्णपणे बैलगाडी तुम्हाला देण्यात येते. तर यामध्ये शेतमाल वाहून नेणे, पेरणीचं खत असेल. तर आता या योजनेचा जो काही उद्दिष्ट आहे ते शेतकऱ्यांना आर्थिक मदत व बांधकाम साहित्य वाहतूक, त्याचप्रमाणे छोट्या गावातील उद्योग या बैलगाडी खरेदीसाठी ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथे सुरू झालेला आहे जे की लोखंडी बैलगाडी अनुदान योजनेकरिता. तर आता पंचायत समिती योजनेअंतर्गत जे काही बैल खरेदीसाठी सुद्धा अनुदान तुम्हाला मिळते. ज्यांना कोणाला व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. तर पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर आता पुणे विभाग इथं झालेला आहे. त्यानंतर इथे आपलं पुणे विभागामधील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक विभागामधील इथे आपलं जे काही अर्ज इथं सुरू झालेले आहेत यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू. त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर, काय ते छत्रपती संभाजीनगर सुरू झालेले आहेत. जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे, अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता ज्यांना कोणाला लोखंडी बैलगाडी अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच लाभ घ्या. अमरावती विभागामधील आता अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अर्ज इथं सुरू झालेले आहे. काय झालेलं आहे, अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. नागपूर विभागामधील जे काही ते नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर या विभागांमध्ये सुद्धा अर्ज इथं सुरू झालेले आहे. त्यानंतर इथे आपलं गडचिरोली. तर आता इथे आपला कोकण विभाग. तर कोकण विभागामधील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता यामध्ये कोण पात्र राहणार आहे, तर यामध्ये अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे 7/8 त्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे. बैल जे काही त्यांच्याकडे म्हणजे बैलजोडी असणे आवश्यक आहे जे कोणी अर्ज करत आहात. मागील 3 वर्षात कोणत्याच योजनेचा अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. परिवारात कोणी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जे की पात्रता ही आहे. यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र इथे तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये आधार कार्ड, 7/8 रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, कास्ट सर्टिफिकेट, मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे बैल जोडीचा फोटो किंवा त्याचा पुरावा की तुमच्याकडे बैल आहे म्हणून, फोटो, पासपोर्ट फोटो इत्यादी जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे. किती डॉक्युमेंट्स, एकूण टोटल 8 डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे ज्यांना कोणाला बैलगाडी खरेदीसाठी अर्ज करायचा असेल त्यांना. तर यामध्ये अनुदान किती मिळते हा सुद्धा बरेच जणांचा प्रश्न होता की अनुदान किती मिळते. यामध्ये जे की सरकारकडून तुम्हाला 100% पर्यंत अनुदान म्हणजे बैलगाडी तुम्हाला मोफत दिल्या जाते. तर यामध्ये बाजारामध्ये जी काही किंमत आहे 28 ते 32 हजारपर्यंत हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं येते. किती येते, 28 ते 32 हजारपर्यंत याची जी काही रक्कम आहे ते आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे इथं पाठवले जाते. तर आता यामध्ये अर्ज कसा करायचा आहे, तर ऑनलाईन पद्धत जी आहे कृषी विभागाच्या वेबसाईटवरती जायचं आहे. यंत्रसामुग्रीमध्ये अनुदान पर्याय सिलेक्ट करायचा आहे. लोखंडी बैलगाडी योजने पर्याय निवडा. कागदपत्र जे की आपण आधी सांगितले होते की तुम्हाला 8 डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला टाकायचे आहे. त्याची जे काही प्रिंटआउट आहे अर्ज सबमिट केल्याच्या नंतर आता तुम्हाला एक प्रिंट येईल, ती प्रिंट तुमच्याकडे ठेवायचं आहे. ऑफलाईन पद्धतीने जर करायचं म्हटलं तर त्यासाठी तुम्हाला जवळच्या कार्यालयात जायचं किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधा, तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधा किंवा ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता.
तर यामध्ये जे की तुम्हाला 2 दिवसात अनुदानाची रक्कम काही जिल्ह्यांमध्ये 7 दिवस लागते, काही जिल्ह्यांमध्ये 15 दिवस. तर सरासरी तुम्हाला 15 ते 30 दिवस इथं जे की इथं अर्ज मंजूर होण्यासाठी व अनुदान मिळवण्यासाठी टाईम लागू शकते. तर योजनेचे जे काही फायदे आहेत, या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. मजबूत व टिकाऊ बैलगाडी तुम्हाला मिळते. शेती कामात वेळ वाचतो, वाहतूक खर्च कमी होते, ग्रामीण वाहतुकीसाठी सोपी व्यवस्था आहे. पूर्णपणे अनुदान तुम्हाला मिळते. तर यामध्ये 32,000 पर्यंत बैलगाडी खरेदीसाठी तुम्हाला अनुदान इथं दिले जाते. तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल, तर त्यांना अर्ज करू शकता. तर यामध्ये तुम्हाला 28 ते 32,000 पर्यंत पूर्णपणे लोखंडी बैलगाडीसाठी अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे. तर आता अनुदान हे तुम्हाला 15 ते 20 दिवस, कधी-कधी 2 दिवसामध्ये सुद्धा इथं जमा होते. तर बैलगाडी कशी मिळणार आहे तुम्हाला? शासनाकडून थेट बैलगाडीसाठी काही जिल्ह्यांमध्ये पंचायत समिती किंवा तुम्हाला जे काही अनुदानाच्या स्वरूपात ही जी रक्कम आहे ती दिल्या जाते. तर आता ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल